आणि आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं जातंय का ह्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून हे पाहणं देखील तितकंच कौतुकास्पद असणार आहे। यावेळेस पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क फॉर ह्यूज सिक्सर। राजा शिवछत्रपती महाराजांचा DJ Vaibhav in the mix. जर आपण पाहिली तर अप्रतिम सुरुवात केली जाते, प्रत्युत्तर मात्र मिळते। पहिल्या चेंडूवरती लगावलाय जबरदस्त दणदणीत षटकार। सुरेश मोहितेंच्या गोलंदाजीची पूर्णपणे पिसं काढली जात आहेत आणि निश्चितपणे युद्धाला मात्र सुरुवात झाली आहे आणि या षटकाराने दर्शवलंय की बिगुल वाजलाय आणि आता मात्र युद्ध ह्या मैदानावरती होणार, ते रंगणार मात्र चेंडू फळीच्या माध्यमातून। पुन्हा एकदा बिग हिट, बॅक टू बॅक दुसरा दणदणीत गगनचुंबी षटकार। धन्यवाद डीजे। जर आपण पाहू शकाल बॅक टू बॅक दोन मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन टोंबरेच्या बॅट मधून। पाहूया षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते का। एकदा जोरदार टाळ्या फलंदाज सचिन साठी। आपण पाहू शकाल बॅक टू बॅक दोन षटकार आलेत फलंदाज सचिन टोंबरेच्या बॅट मधून आणि यावेळेस आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बिग हिट, बॅक टू बॅक तिसरा दणदणीत षटकार। तर आपण पाहू शकाल या संपूर्ण स्पर्धेतली पहिली वहिली षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज सचिन टोंबरेच्या बॅट मधून पूर्णपणे विचार करण्यास भाग पाडले, ते मात्र गोलंदाज सुरेश मोहिते यांना। पाहूया चौथा षटकार येतोय का फलंदाज शिवाच्या बॅट मधून आणि यावेळेस मात्र चौथा षटकार आलाय बॅक टू बॅक चौथा षटकार। या मराठ्याचं पार, या मराठ्याचं पार, छाप पडतो या ठाण्यावर। आपण पाहू शकाल अप्रतिम फटकेबाजी, अप्रतिम टोलेबाजी केली जाते। 4 चेंडूंमागे 4 षटकार, एखाद्या गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडले, ते मात्र सचिन टोंबरे उर्फ शिवा। पुन्हा एकदा इनफॉर्म फलंदाजी या मैदानावरती केली जाते। 24 धावांपर्यंत पोहोचलाय तो फलंदाजी करणारा रिया श्रीगणेश संघ आणि विजयाचं समीकरण जर पाहिलं तर आता मात्र केवळ 10 धावांची आवश्यकता असणार आहे, ती येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये। जर आपण या अगोदर पाहिलं तर सुरेश मोहिते यांना मात्र विचार करण्यास भाग पाडले। बॅक टू बॅक 5 षटकार।